नवनाथ भक्तिसार अध्याय 21. श्री गणेशाय नमः. जय जयाजी जगन्नायका जगन्नायका जगत्पालका विश्वव्यापुनी अवशेषका विशंभरा मनविशी. जरी सकळ विद्येचे भरणे करीशी काया वाचा मने तरी मीच काय विश्वासाने उरलो असे महाराजा. जरी मी असे विश्वात तरी पाळन होईल सहज स्थितीत ऐसे असोनी संकट तुम्हाते कवने आरती घालावे. परी मम वासनेचे बळी रसना तरी हे लावती तयाची सकृत फळे जी आली जी तुझ पक्व ओपितो महाराजा. तरी तेव्हा तुझ योग्य भूषी नसतीत मजन वाटे पंढरीनाथ. परी सूक्ष्म शिकवित भक्ता मात मोक्ष गावात मी प्रमाविशी. परी आता सो कैसे स्वीकारी जे बोबड्या बोलास मागिले अध्यायी सुधारस गोरक्ष मच्छिंद्र भेटले परी एक विचारी गुरु शिष्य असती त्या ढवळारी. नाना विलास भोग उपकाचारी भोगिताती सुख सोळे. शैल्या राजा नितांबिनी मुख्य नायिका किलोत्तळा स्वामिनी मोहदर्शवी गोरक्षा लागुनी स्वसुताहुनी आगळा. आसन वसन भूषणा सहित स्वइच्छे तया उपचारित. पहिल करुणी मिलनाथ संगोपित गोरक्ष बाळा. जैसा चातका लागी धन स्वीकारिले करी उदक पान. की तान्याल्या कासे लावून पय पाजी गौतमी. पाजी परे कैसे स्थिती उभोनी मोह पर्वती. वस्साशी लावूनी कासे संपत्ती शरीर चाटे तयाचे. त्याची नीती किलोत्तळा संगोपित गोरक्ष बाळा. भोजन घालिता पारलळा ताणल्यासे पाजी तसे. भलतेसे ललितपणे श्री गोरक्षा घाली भोजन निकट मक्षिका उडवून निज करे जीवितसे. नाना दावुनी चवने अधिकाधिक करवी भोजन ऐसे परी चांगुलपण नित्य नित्य वाढवी. ऐसा सोनी उपचार बरेन मानी गोरक्षांतरे. चित्ती मने पडतो विसर योग धर्माचा विचाराचा. ऐसे चिंतित मने मग भोगतो रोगची जाणे. जेवी षडस रोगिया कारणे विषापरी वाटती. मग नित्य के बैठकी बसून एकांत स्थिती समाधान. धृती ऋती ऐशी वाहून करी भाषण मच्छिंद्रा. हे महाराजा योगपती आपण अवस्था देशाप्रती. परी हे आश्लाघ्य नाथपंथी माती योग्य दिसेना. की पितळ धातूचे तगटी हिरा कदा शोभेना वैरागरा. की राव घेऊन रोटी पात्रा भोजन करीस लागत्वे. श्री मूर्ती चांगुलपणे महास्मशानी करी स्थापन. तैसा येथे तुमचा वास जाण दिसत आहे महाराजा. पाजी योगमूर्ती तुम्ही बैसला निस्पृह होऊनी. तेने करुणी ब्रह्मांड धामी कीर्तिध्वज मुरवला. मृत्यू पाताळ 21 स्वर्ग व्यापिले आहे. तितुके जग तितुके वांची आपुला योग चरणरज सेवाया. ऐशी प्रज्ञा प्रौढपणी आसोनी पडावे गर्ते अवनी. चिंता हरक चिंतामणी आजाग्रीवी शोभेना. तरी पाहे कृपाळू महाराजा. उभारीला जो कीर्ती ध्वज तो ध्रुव मिरवेल तेजपुंज. ऐसे करी महाराजा. ऐसे झाले अनेक कारण तुम्ही पूर्वीचे आहात कोण. आला कवन कार्य कार विचारा. की पूर्वी पहा ब्रह्मस्थिती श्री कविनारायणाची होती. लोकोपकारा अवतार क्षिती जगा माझी मिरविला.
आपण आचरला तपाचरण शुभ मार्ग लावले जन धर्मपांतिका प्राज्ञावान जगा माझी मिरवाया आयशे असता प्रौढपण ते न आचरावे धर्म मग जगा माझी बोल काय म्हणावे अर्थार्थी ठेवावे जात्यावर मयाशीन मग काय पहावी वराडीन रावतष्कर मग प्रजाजन कोणे घरी रिगावे की अर्काची ग्राशीला महाती मेरी मग रश्मी वाचिती कोणे परी उद्गणपती तेज विकारी जात्या होत तेवी तारणे तेवी तुम्ही दृष्टीत आचरता लोक आचरती तुम्हा देखता उतार दीक्षे लागी माथा दोष होईल जाणते तरी आधीचा असावे सावधान अर्थार्थी संग व तेजुन अंगलिप्त मला कारणे तीळ तुल्य नसावे नसता शोक कोणापाठी कळी काळा ते मारू मिठी काठी निर्भयपणे महिपाठी सर्व वंद्य होऊ की तरी महाराजा ऐक वचन सकळ वैभव तेजुन निसंग व्हावे संगी करून दुःख सरित वरावी प्रथमची दुःख कारण विषय असते विजरून राजा अंकुर येत तर तरुण क्रोधा पात्री हेलावे मग क्रोध यंत्री तृतीय संधित मद कुसुमाते क्रियानिधी मच कुंद कुसुमे संधी मत्स्य गंध हेलावे गंध कुसुमे ऐक्यता होताची दैवे विषय सफळता मग विषय पळी अपार महिमाता मोहर शोभे वेष्टितसे मग वेष्टिल्या मोहरांती दैवे फळे पक्वपणा येती मग ती बक्षिता दुःख वृत्ती यमपुरी ओजावा भोगावी मग ते विवळा अधिक की महाओरगमुखी विख मग प्राणहारक नव्हे सुख दुःखाचे परी शोषितसे मग दुःखाची परिशोधित फिराव्या ज्ञान औषधी तरी प्रथम पाऊल कृपानिधी बिओनिया ठेवावे तरी आता योगद्रमा चित्ता निवटोनी विषय श्रमा सावधपणे योगक्षमा चिंतामणी विसरावी आयशे विज्ञानपणा युक्ती प्रयुक्ती धरुणी तोषविला मचिद्र जाती तव निवटोनी विषय वांती विरक्तता उदेली मग मने ओ गोरक्षनाथा तू जे बोललाशी ते यथार्था निकेन पाहती ऐशिरोता भ्रष्ट दैवा दिसेना तरी आता असो कैसे जाऊ पाहू आपला देश ऐशे म्हणून करतळ भाष्य गोरक्षा ते दिदली की गंगा जळ निर्मळपण परी महीचे व्यक्त करून गडुळपणे पात्र भरून समुद्रात ते लावे भाक देऊनी समाधान चित्ती मिरवी गोरनंदन मग गुरु शिष्य तेथून उठून पाकशाळेत पातले पाकशाळे करुणे भोजन करीते झाले उभयंता शयन किलो तळे मेळे मच्छिंद्रनंदन शेनी सुंगम पैजाला झाला परी मच्छिंद्रनाथ किलो तळे सांगे वृतांत मने माते गोरक्षनाथ घेऊन जातो शुभानने जातो परी तव महिमानी गोटाळीत आहे प्राणा लागुनी माते उपाय न दिसे कामिनी काय आता करावे एरे म्हणे तुम्ही न जाता कैसा नील कवने अर्था मच्छिंद्र म्हणे मज सर्वता वचना माझी गोविले विरक्तपणाच्या सांगुनी गोष्टी वैराग्य उपजविले माझे पोटी तया भाषे संतुष्ट वचना माझी गुंतलो तरी आता काय उपाय उरला सर्वशिबी करू काय तुझा देखुनी विनय जीव होय कासाविस
तरी आता ऐका वचनी आहे उपाय आहे नितंबिनी तुवाची त्या ते घ्यावे मोहनी बहुदार्था करून या एरे म्हणे जी प्राणनाथा म्याओ बविला उपाय पर्वत परितून रोधी वज्रवंत विरक्त ते मिरवितो तो ऐसे असता त्या प्रवाही उपाय मोहाचा चालत नाही मच्छिंद्र म्हणे करुणी पायी यज्ञानिक पुढारा ऐसे भाषण करिता उभयंता निशी लोटली सर्वही असता उपाय मोहाचा चिंतन करिता गोरक्ष येऊनी बोलतसे म्हणे मायू ऐक वचन मज करू वाटते तीर्थाटन तरी मच्छिंद्रनाथा सवे घेऊन तीर्था मी जातसो एरे म्हणे वत्स ऐक तू ज्येष्ठ सुत माझा एक तू वरिष्ठ लोलिक मम मनी ठसलासी की स्त्रिया राज्य संपत्ती त्यात तू शोभशी नृपती आणि धाकटा बंधू करून धरून हाती शत्रू जिंकशील अडतसे तरी तू सकळ राज्याचा धीर आम्ही उगलेची सुख घेणार अन्न वस्त्राचा अंगीकार करून असो तवसनी बारे नाथाचा रुद्ध काळ दिवसेंदिवस वाढते सकळ तसे माझे शरीर विकळ दिवसेंदिवस होईल की मग आम्हा वृद्धाचे दीनपण हरिल बा कोण तुझ्या विन आणि धाकट्या बंधूचे संगोपन कोण करील तुझं वाचुनी बाळा तुझं वाचुनी मन कोड कोण पुरविल तू गेल्या आम्ही भीक घरोघरी मागावी तरी आयशे विपत्ती कोड मजन दावी दृष्टी पुढे जरी मज योजुनी विहिराडे लुटून मग जाईपा बोलता रसाळ युक्ती परिणमोये गोरक्ष चित्ती जैसे मेघ सिंचन झाली या पर्वती अचळ बांगवित तो ऐशे किलो तळेचे ऐकुनी वचन मने मायो तू करशी सत्य भाषण परी काय गे तू ते बोलून वैभव माझे दाखवावे ती लोकी गे चार कुंट आमुचे असे गे राज्यपट तू ते बोलावया अधिक वरिष्ठ काय स्त्रियांचे राज्य हे तरी मायो आता कैसे आम्ही जातो तीर्थावळीस तुम्ही स्वस्त असूनी ग्रामास संपत्ती भोगा आपुली आम्हाशी काय संपत्ती कारण आमची संपत्ती योग साधारण सुकृत क्रियाचरण सुख संपन्न भोगावे आयशे निकट बोलून तिथे म्हणे आज्ञा द्यावी जे आमुते एरी म्हणे जी ऐक माते मम हेतू जाऊ नये चित्ती विचारी किलो तळा परम दक्षतेने या बाळा उपरी दारा विषय घालून गळा यत्न करून अडकवू हे योजुनी मने जाणे तीर्थाशी तरी कबाटक घालू तुझशी इतुका संस्तर मजपाशी वस्ती करून असावे येरे म्हणे ऐक माते षण्मास लोटले मज येते आता न राहे माते कल्पते तीर्थावळी जाणे की यावरी बोले किलो तळा षण्मास तरी संगती द्यावी मला थोडक्यासाठी उतावळा होऊ नको ममसा मग मी समाधाने करून श्रीनाथ तुझ सवे देऊन तीर्थावळी ते बोळविना समारंभे पाडसा ऐसे बोलता एक बोल रसाळ विवेक ज्ञान तपो बाळ चित्ती म्हणे षण्मास काळ आता जाईल निघोनी मग अवश्य म्हणे तपो करणी षण्मास वस्ती करू सदनी परी या मुखदीन निश्चय करून ठेवी आम्हा जावया तो दिवस आलिया पाठी आम्ही न वसू मही तळवटी मग यज्ञ केल्या तुम्ही कोटी फोल माते होतील तरी आता कोणता दिन दावी माते निश्चय करून एरी म्हणे प्रतिपदे कारण बोळविन तुम्हाशी मुहूर्त संवत्सर प्रतिपदेश मंगन पुस्ता कोणास तया दिनी गमन तुम्हास भोजन झालिया करविना ऐसा निश्चय मैनाकिनी बोलून स्थिर केला बोनी पुढे काही एक दिवसा लागुनी गोरक्षा ते पाचारी
निकट बैसुनी आपले शेजारी अति स्नेह मुख कुरवाळी मने बारे कामनाम मरुदय कमळी वेदली असे एकची कामना म्हणशील तरी कोण स्नुषा असावी मज कारण तरी उत्तम दारा तुझ निपुण करू ऐसे वाटते मग मी बाळा स्नुषे सहित काळक्रमित बैसनीत तो तुम्ही करुणे यावे तीर्थ आपुले राज्य सेवया षण्मास बाळा येथे असेशी अंगीकारी मुख्य संबंधाशी अंगीकारिल्या तव मानसी मोह माझा उपजेल म्हणशील तरी विधीपूर्वक लग्न तुझे करीन निक परी मी चित्ताचे काम दोदिक फेडसी तुके पाडसा गोरक्षायशे बोलायकून मन तसे ऐका मम जननी म्या कांता दोन गुरुकृपे करिल्या आहेत जन्ये वरिल्या आहेत तरी चांग नित्य भोगितो करू योग म्हणशील कवन नामे सांग तर कर्ण मुद्रिका म्हणतात द्या त्या कांता लागो सोडून अन्य कांता न करी अभिकारण हे योग्य नव्हे मज कारण गुरुभक्ती जन्ये ऐसे बोलता गोरक्षनाथ किलोत्तळा बैसली स्वस्तचित्त म्हणे नाथ हा विरक्त कदा नातळे विषयाते यावरी लोटल्या त्या दिवशी आणि काही कधीनी परदेशी एकशैली उत्तराशी सेवे लागी पाठविली भोजन झालिया रात्री निर्भर शैली संचार ते मंदिर आत्युम सारी पाठ करे कवळुनिया पातली सदनी संचारता बोले वचनी मने गोरक्ष नंदना मी सारी पाठ करी कवळुनी खेळवाया आणि लाकी परी खेळ खेळू एक बावे ऐसे उदले माझ्या जीवे एरी म्हणे अवश्य यावे पूर्ण कामना करवया ऐसे म्हणता नितंबिनी सारी पाठ पसरुनी निकट येऊनी परी दूत खेळता शुभाननी नेत्रवान खोचित असे खोचित परी विषय पर बोलती अनिवार बोल नव्हे ते महावज्र तप पर्वत भंगित असे ऐसे बोलता आणि करणे दाखवित असे नितंबिनी मौळीचा चिरपदर काढून भूमीवरी सोडित असे शृंगार व्यक्त नेटकटाक्ष तुकोने खेळे खेळ गोरक्ष खेळ खेळता मग प्रत्यक्ष जाणून चिर सरसावी उघडी एकाची जाणू करुण दावी आपले नग्नपणा परितोन विरक्त गौरनंदन विषयाते आतळेना मग नाना संवाद नाना स्तुती दाविती ती श्रमली युती परी हा विरक्त कोणे अर्थी आतळेना ती येते मग ती आपुली चित्ती श्रमोन पारती झाली दिनवान किलोत्तळे ते वर्तमान सर्व सांगून गेलीशे यावरी किलोत्तळा संपत्तीशी गोरक्ष दावी बलते मिशी रत्न मुक्ती मानी कराशी जुगारी दे आचाट परे दावोनी सहज स्थिती मने का वसा ये तुझे वित्त चंद्र सूर्य अवधीपर्यंत भोगशील पाडसा ऐशे किलोत्तळा परिहान मळे आमाळा जेवी मुक्त लिपी लिया का जाळा श्वेतवर्ण सांडिना आयशा युक्ती प्रयुक्ती करिता निकट वृत्ती झाली तत्वता मग किलोत्तळ्याच्या मोहे चित्ता नित्य अंबरडा येत असे मीननाथ जवळी घेऊन नेत्री लोटीत असे अपार जीवन ती आणि शैल्याशी विकी पाहुन दुःख होती तैसेची मग त्या म्हणती ओ माय स्वामिनी आम्ही गोरक्षा लागुनी तुम्ही चिंता कदापि मनी आणू नका महाराजा ऐसे बोलोनी शैल्यायुती किलोत्तळेशी समजाविती ऐसे बोलता दिन व्यावृत्ती प्रतिपदा आली असे मग त्या दिवशी आनंद महिमा गुड्या उभारिल्या ग्रामोग्रामा परी शृंगार रूप प्रवाहोत्तमा मच्छंद्र योगी बुडाले
काहीचा आनंद कैची पाकनिस्पित्ती कैची गुढी शोकव्यावृत्ती सकळ ग्रामे शैल्या युती मच्छिंद्र योगे हळल्या एक म्हणती हा नाथ राज्य प्रकरणी प्रदाभवंत उदार धैर्य पर्वत दळागळा मायुनी एक म्हणती चांगुलपण यापुढे उनी वाटे वस मदन कनकासनी सभास्थान आरका समान वाटतसे एक म्हणती ऐसा पुरुष दैवे लादला होता मास गोरक्ष दिवशी आली त्यास घेऊन मेला जातसे आयशा परी बहुधा युक्ती गोरक्षाते शिव्या देती अहो मच्छिंद्र आरका प्रती राहू ग्रह भेटला एक म्हणती नोहे गोरक्षा आम्हा भेटला यम देख मोह पाश घालून प्रत्यक्ष मच्छिंद्र प्राण नेतसे हा कोणीकडून आला मेला कामचारीशी आला मच्छिंद्र मांडूस घेऊन चालीला बलात्कारे तस्करा एक म्हणती अद्वैत पूर्ण ऐशी लादले होते स्थान त्या सुखाशी लाथ मारून जातो आहे करंटा काय करील भाग्यपण घरोघरी भीक मागून त्या तुकड्याचे झाले स्मरण षडसान्न आवडेना उत्तम चिरान्न भूषण सांडूनी करील चिंध्या लेपन म्हणाल माड्या नावडे व सदन शिविल कानन दैवी ऐसे बहुधा युक्तिक प्रयुक्ती बोलताती त्या युती बोलावुनी वियोग हरंबळती मच्छिंद्र मनोनी ऐसे परीक ग्रामात संचरले विकळ मात एरीकडे गोरक्षनाथ कुबडी बावडी संगोपी अंगी लेवणी कांताभूषण माळा गळा दाट घालून शिंगी सारंगी करी कवळून नातापाशी पातला चरणी आरपोनी बाळ मने स्वामी आली वेळ उठा वेगी उता वेळ गमन करवाया मार्गात ते पाहुणे केलं तळा सबळ उदक आणि डोळा मने स्थिर होई का बाळा भोजन झालिया जाईजे मग पावक पाक करुनी आती निगुती गुरु शिष्य बैसुनी एके पंक्ती वाढीती बोलती झाली होती विचक्षण केलं तळा मने महाराजा मचरनाथ तुम्ही जाता स्वदेशात परी मिननाथ तुमचा सुत ठेविता की संगे नेता नाथ मने ओ शुभाननी जैसे भावेल तुझे मनी तैसेची नीती आचरोनी मिननाथा रक्षुगे ए मग बोलती झाली किलो तळा तुम्ही संगे न्यावे बाळा येथे रक्षण ठेवते बाळा भुबुकार होईल की तुम्ही होता निकट येते म्हणून भुबुकारण बाधी त्याते तुम्ही गेल्या कोण येथे रक्षण करील बाळाचे आणि एक घेत लक्ष माते स्थापिले वसू उपचरू वसू तुमचा पिता जो प्रत्यक्ष वीर्य संघ आराधिला तयाच्या विचक्षण सबळ शाप मी सोडिले शिवदीप या शापाचे पूर्ण माप भरून आले महाराजा तरे शापाचा समय आला आता फळाशी लकी जाता उपचरू वसू तुमचा पिता येऊन नेईल लागी मग बाळाचे संगोपन कोण करील माये विन जा याते जरी न्यावे स्वर्गाळ कारण मनुष्य देह नसेची तरी सांगवायची कारण मीननाथ सवेनेने मग अवश्य मने मचरनंदन भोजन करून उठले किलो तळ ही भोजन करुनी मीननाथाकडे पाहुनी बोले न निघे तिचे वदनी परी हृदय नांब उचंबळला मच्छिंद्राचा मोह स्नेह करून अपार अनिवार मोहाचे वैश्वानर पेट घेता शिखे पर दुःख काशी प्रगडले मोह उचंबळून अत्यंत चित्ती नेत्री लोटली अश्रू सरिती ती पाहुण्या शैल्या समजता गोरक्षा ते वेष्टिती म्हणते गोरक्षा ऐक वचन करू नको रे कठीण मन मच्छिंद्र आमचा घेऊन प्राण जाऊ नको महाराजा
पहा सुख संपत्ती राजवैभव केवी गती. ऐसा टाकोनी सुख संपत्ती कानन शिवू नको रे. माल मुलुक तुझा असते अश्व फिरणे चातक गती. सुख टाकोनी राज्य संपत्ती कानन मुलुक शिवू नको रे. माल मुलुक तुझ स्वाधीन प्रजा लोकादी करताती नमन. ऐसा टाकोनी सबळ कानन शिवू नको रे. हिरे रत्ने माणिक मोती परम तेजस्वी नक्षत्र ज्योती. स्वीकारुनी भूषणाप्रती सुख संपन्न भोगावे. आम्ही झालो तुमच्या दासी नित्य करीत असू सेवेशी. रती सुखाशी नटू तैशी हे सुख संपन्न भोगावी का. कला कुशरी विद्या राग सभे स्थानी रागरंग. ऐसे टाकुनी प्रेम भोग कानन शिवू नको रे. जरी जळतारी दीपती तीर परिशयनीची इच्छा पर. ऐशा सुखा करी निर्धार कानन शिवू नको रे. जडित रत्न हेम शृंगार भूषणी मोह मनोहर. ऐसे टाकुनी सुख रुंद कानना जाऊ नको रे. चुवा चंदन अर्गजा गंध अंगी चर्चुनी आम्ही प्रसिद्ध. ऐसे टाकुनी सुख संवाद कानना जाऊ नको रे. काननाशी विराजमान दिसशी ऐसे सहस्रनयन. ऐशा सुखाचा त्याग करून कानना जाऊ नको रे. दिव्य राशी अमुक भांडार भरले असती परंपार. किल्ले कोठार टाकुनी सुंदर कानन शिवू नको रे. ऐसा सुखायाशी उत्तम जाती टाकुनी जाशी दुःख वृत्ती. मही भ्रमण करून क्षिती दुःखापार आहे रे. शालन दुशाल मूषण बाळा टाकुनी ऐशी दुःख कशाला. सांडून शिडसान्न विपुला कंदमुळ काशील रे. उंच आसन मृदू कैसे मंचकी शय्या कुसुम केश. ते टाकुनी म्हैस लोळशील काननी. तरी गोरक्षा मनुष्य देही वृत्ती आणि विवेक प्रवाही. राज्यासनेचे सुख घेई सकळमयी भोगिका. अरे या दिशी शत्रुभय अन्य राजाचे नाही भय. ऐसे स्थान आनंदमय तरी सकळमयी भोगिका. ऐसे बहुधा परी उपदेशी दावेशी तया सुखाशी परी विरक्त स्वचित्तीशी. आशी लागी आतळेना धिक्कारुणी सकळ युती. मने आम्हा कासया व्हावी संपत्ती. प्राण टाकोनी शवा हाती तुम्हीच मिरवा जगिओ. आगे आम्हाशी ओढण शेनी वरते आकाश खाली मेंदिनी. शेन करीतो योगधरणी अलक्ष लक्ष लावण्या. ऐसे बहुता नीती परियशी वाणी. मने दूर लंडी गौड बंगालीनी. ऐसे म्हणून ती यवने पाऊल ठेवीत पैजाला. मग किलो तळे ते करुणी न मना. स्कंदी वाईला मच्छिंद्रनंदना. श्री मच्छिंद्र सवे घेऊन ग्रामाबाहेर पयाला. परी किलो तळेने गोरक्षाशी चोरून कनकविटा आणली. भांडारातून मच्छिंद्र नाथा करी उपून भस्म जोळीत टाकिली. परी मच्छिंद्राच्या मोहे करून घोटाळीत पंचप्राण नेत्री अपार अश्रुजीवन. मोहे नयन वर्षत मग गावाबाहेर मैनाकिनी. माथा ठेवी नाथाचे चरणी. गोरक्ष हृदय कवळोनी मिरवित तयाचे. मने वसा माझे नाथा घेऊन जाशील अन्य देशात. परीक्षुता तृषा जाणून त्या ते सुख देई पाडसा. बारे आशक्त मचिरणात दिलासे तुझ्या हातात. योजन अर्धयोजने महिते सुख देई पाडसा. बारे मच्छिंद्र शांतीचा अचळू. परी फाराचे असे सदा बुकाळू. परी मच्छिंद्राचा क्षुधा नळू. बाळा समान जाणारे जैसे मीननाथाचे लहानपण. त्याची रीती मच्छिंद्राचे मान. हे उभयंता असे दक्षिण तुझे जोडीत टाकिले.
यावरी तू ते सांगू किती, तू येथे अशी बा सर्वज्ञ मूर्ती सचिष्य ऐशे तू ते म्हणते कारण भक्ती पाहुनिया. ऐशे वधोनी केलो तळा मिठी घातली गोरक्ष गळा, म्हणे बारे तू वेळोवेळा गिरविते जीव गरीबा. ऐशे म्हणून अंबरडा फोडीत परमाट्ट असे शब्द करीत, म्हणे आता खैसानाथ निर्डोळा देखील मी. ऐशे मोहाचे उभवी वार्था ते गोरक्ष पाहुनी, म्हणे चित्ता वेगे रिगावे नातरे ममता मचनाथा ते वाटेल. मग श्री गुरुचा धरुनी हात लगबगे चालेला गोरक्षनाथ, पावला पावली धरावत तो आरंभळे किलो तळा. पालथा घालुनी पर्वत दृश्य झाले तिन्ही नाथ, मग किलो तळा मस्तक मैत आपटी तसे ते दवा. गाई समान हंबरडा मारित असते वृक्षस्थळ पीडित, म्हणे आता मच्छिंद्रनाथ दृष्टी कैसा पडेल. ऐसा मच्छिंद्र गुणी सदा शांत म्हातारपणी, प्रारब्ध कृपानिधी पूर्ण कोठे पाहू मच्छिंद्रा. म्हणे बाई गे शचीनाथ तैसा ना माझी मिरवत, ऐसा स्वामी दयावंत कोठे पाहू निदृष्टी. पा मज कृपाचे धन गोरक्ष तस्करे नेले चोरून, आता नाथे कठीण मन कैसे केले मजविषयी. मज वत्साचे अब्दी जीवन गोरक्ष धन गेला गिळून, मज की मज अंदाची काठी हिरोन गोरक्ष निर्दय नेली गे. आता जाऊनी मंदिरात काय कोठे पाहुनाथ, ना दाही दिशा ओस माते वाटतील साजनी. सवे स्थानी कनकासनी जैवी बैशे दिशे तरणी, आता ते आसन वसन पाहुनी पाठी लागे माये. आगे राजवैभव सकळ भार वाटते असे ओसनगर, आता माझा नाथ मच्छिंद्र कैसा पाहू निदृष्टी. ऐसा हा मच्छिंद्र पुरुष कोठे हिंडताना देखो देश, अति स्नेहाळू माय विशेष मायोनी पाळी तसे. बाई गे बाई निस्ताशयनी काय सांगू तयाची करणी, 3 वेळा मज उठवणे ताने लिस म्हणतसे. मग आपुले करे उदक जारी लावी माझे सुखपात्री, उदक पाजोनी करपात्री जठर माझे चापची सदशे. रिक्त जठर लागता त्या ते म्हणे अशी क्षुधाक्रांत, मग पाचारुनी पारिचारिकेत बळेच भोजन घाली तसे. ऐशे मोहाची दया कोटी वागवत होता पुले पोटी, अति निर्दय होऊन शेवटी कैसा सोडून गेला. ऐसा बोलून वागवतर मस्तक आपटे तसे, मयूर मुखी मृतिका वारंवार घालून अंबरडा बुडी तसे. ऐशा दुखाची सबळ काने उपचार सुचा पडले काने, मग तो विमानाने बसूनी ते पाशी पातला. विमान ठेवून ते आवनी निकट पातला कृपे करुनी, निकट येथा धरिली पाणी म्हणे पापिनी हे काय. तू स्वर्गवासिनी शुभाननी येथे आलीची शापे करुनी, ते शाप मोचन गे येथून झाले आहे सुखमानिका. मग करे कुरवाळून किलो तळा धरिता झाला हृदय कमळा, अश्रू डोळा पुसवणी ते वेळा सदना माझी आणि तसे. सदना आणून ती युती बोधिता झाला नाना युक्ती, तो बोध असे भक्तिसार ग्रंथी पुढले अध्यायी ऐकावा. भक्तिसार उत्तम ग्रंथ ऐकता होय पुण्यवंत, तरी श्रोते देऊनी वित्त ग्रंथ आदरे ऐकावा. नरारी वंशी दोंडी स्वत अनन्य तुम्हा शरणागत मालू ऐशे नाम द्या ते संत कृपे आपिले. स्वस्ती श्री भक्ती कथाधार संमत गोरक्ष काव्य किमेगार सदा परिस्थित भाविक चतुरा. 21 अध्याय गोड पुंडलिकावरती विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. दत्तात्रेय महाराज की जय. नवनाथ महाराज की जय.